विनायक राऊत हे 30,000 मतांनी आता पुढे गेले आहेत। त्यामुळे सुरुवातीला नारायण राणे जे आघाडीवरती होते ते आता मोठ्या मतांनी पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कोकण जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई होती। नारायण राणे आघाडीवरती होते, मात्र आता नारायण राणे हे 30,000 मतांनी पिछाडीवरती आहेत। विनायक राऊत यांना चांगली आघाडी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी प्रतिष्ठेची लढत या मतदारसंघामध्ये होती आणि आता या ठिकाणी सुरुवातीपासून आघाडी घेतलेले नारायण राणे मात्र आता काही फेऱ्यांची मतमोजणी वाढत असताना आता मात्र पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत। कपिल पाटील हे भिवंडीमधून पिछाडीवरती आहेत। सुरेश पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधून सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।